नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. बोकड्या तिकडं युद्धामध्ये कोणी तो मारला, तिकडचा काय तो अध्यक्ष होता, पंतप्रधान होता. आता धरल्या गेला तर मारणारच, युद्ध चालू झालेलं आहे. आता ते काय फोनवर थोडी भांडणं चालू, शिवीगाळ, ते रेकॉर्डिंग करतो ना, इकडून रेकॉर्डिंग करतो. अरे त्याला समजायला पाहिजे ना. आता ते बोलता येत नाही, ताई एकटी महिला बोलता येत नाही आता मला. अरे युद्ध चालू झालेलं आहे, त्याला समजायला पाहिजे. जर एवढा मोठा जो पंतप्रधान असेल त्याला समजायला पाहिजे. तो सापडतोच कसा? हे मुळातच पैदाशी तुम्हाला सांगतो. जन्माला येईल बरं, ते गेला ठीक आहे, हरकत नाही. त्याच्या आत्म्याला चिर शांती लाभो, हरकत नाही. पण ह्या इकडं मुंबईमध्ये, लखनौमध्ये काय कारण आहे? तुम्ही बारकाईने विचार करा, काय कारण आहे त्याचं? शोक किंवा त्याच्यासाठी हो क्या उनके भाषामध्ये तो जुलूस निकाला उन्होंने, पायी पायी निघाले, त्याच्या बोले ते फार वाईट झालं, अमुक झालं. अरे इथं जसं सागर भैया तुम्ही सांगितलं की 93 पासून बॉम्बलास्ट झाले, मला एकदाही हे लोक रस्त्यावर आलेले पाहायला मिळाले नाही. की बो ज्या लोकांनी कुणी का करणार, कुठल्याही धर्माचा असू, जातीचे नव्हते ते, धर्माचे होते, कुठल्याही धर्माचा असू, पण काही लोक यायला पाहिजे रस्त्यावर की बोय अच्छा नाही हुआ, उधर वालों ने किया. उधर वाले म्हणजे कोणी? पाकिस्तान ने किया, अच्छा नहीं होगा, नका पाकिस्तानचं नाव घ्या ना, पण उधर वालों ने किया, सरत फार वालों ने किया, पण अच्छा नहीं किया असं म्हणायला तरी आजपर्यंत कोणी आलं का? 19 फेब्रुवारी 2000 आपलं 14 फेब्रुवारी 2019 आपल्या भारत भूमीमध्ये ज्या वेळेला पहिलगामची घटना घडली, आपले सैनिक गाडीमध्ये चाललेले होते. त्यांना एकाच वेळेला तुम्हाला सांगतो आरडीएक्सने उडवून टाकलं. नुकतंच आपलं 10 एप्रिल 2025 ला परत आपले पर्यटक कुठे गेले? पहिलगाम मध्ये गेले. त्यांच्या कुटुंबासहित होते, काही लोक मुलाबाळांसहित होते, काही नवीन झाडाला जोड्या होत्या, नवीन लग्न झालेले. काय केलं? जात विचारून मारलं. जात नाही, धर्म विचारून मारलं. तिथं जात नाही विचार, धर्म विचारला. आता काही लोकांनी घाबरल्या असं, समोर त्याला दिसलं असं, याला मारलंय, त्याला मारलंय. एखादा म्हणला असं, भाऊ मै बी अमुक अमुक आहे, तुम्हारे वालाचे, आपल्यातला व्यक्ती. पण त्याने विश्वास नाही ठेवला, त्याने विश्वास नाही ठेवला. तुम्हाला काही व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, काही प्रेत, त्याला आपण शहीद म्हणू, त्या लोकांचे कपडे काढलेले होते व्हिडिओमध्ये. म्हणजे त्यांना त्यांनी कपडे काढून तपासलं. हे तर तुम्ही पाहिलं का नाही? त्यांना धर्म विचारून मारलं. त्यावेळेला डिबेट का नाही होत? आणि डिबेट जरी झाला तर काय म्हणतात? खोटं येते. अरे ज्या बाईचं काही मिनिटांपूर्वी, 2 मिनिटापूर्वी, 3 मिनिटापूर्वी ज्या वेळेला कपाळाचं कुकू पुसलंय, ती बाई कसं तिला समजणार आहे का हे असं असं म्हणायचंय? का तिच्यापाशी कुणी गेलं तर आमच्यासारखे की तू असं असं म्हण, धर्म विचारून मार? काय म्हणजे हा एक अत्यंत भारतामध्ये चाललेला, जसं मी सांगितलं की सध्या कळत नाही की आपल्या दुश्मन कोण आहे. जसं पूर्वी कळायचं, हे जाळीदार टोपीवाले, हे बोकडे आपल्याला दिसून यायचे पूर्वी, पण आता दिसून येत नाही. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.